तर ह्या पहा मित्रांनो, फायनली एवढ्या ह्या टोबर खेकडी सापडल्या डायरेक्ट. आणि इकडं ठेवा दाखवून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी लवाळी या गावाला गेलो आहे आणि तिथं हे आमचे दाजी व्हिडिओ काढणारे सुद्धा आमचे दाजी. तर लवाळीच्या उंच अशा डोंगरावर गेलो आहे किरुया आणि खेकडी पकडायला. तर दाजी, ह्या रानाचं नाव काय? आपला वाघ वाघ म्हणतात. या पहा, तर गेलोय कुठे? ह्या पाचण्याच्या जवळ, म्हणजे पाचण्याच्या शिवहादी मध्येच गेलोय. तर किती खेकडन केली उजाडायला. इथे एक खेकडे दाजी धारा बरं. ही लय मोठी आहे. ही चिंबोरी ना? हा, चिंबोरी. हा, धारा बरं. चावल हा जरा हळू जरा. ही पा हिला पिल्ला येतात. हिला पिल्यात का? हा बरं. हा पा अशी पिल्ला राहतात. पा ह्या सोग्यामध्ये राहतात. ह्या सगळ्या लय पिल्ला राहतात तिच्यामध्ये. हळू टाका. हा टाका. दाजी इथं आहे ना? हा, बरीच मोठी आहे ही. हा, हां बॅटरी अशी लावा अशी. हां, ह्या पहा ही बरी जबर आहे. ही कोणती खेकड दाजी? ही लगीन थोडी म्हणते आता. हां धरा बरं. धरा पळेल. हा, हां टाका गोणीमध्ये. हां, हा. हळू चावते. मग काय, लई बेकार आहे ती. टाकली ना? हां टाकली. सावधगिरी ना धरायला आल्यात ना? लय सावधगिरी धरायला आले तर बोटा फोडून टाकीचे आता. हे दाजी आहेत आमच्या बरोबर खेकडी. घे पहा. किती सापडल्या हो? तरी 2-4 असतील. हां आताही सुरुवात केली ना. पाऊस पण ह्या कोणत्या ठिकाणी आलो खेकडीला? ह्या काय जुऱ्याचं नाव का काय? वड आहे का नदी आहे? नाव आहे काय? आपल्या बांडक म्हणून. बांडक म्हणून. हा. ह्या कोणत्या गावाच्या शिवादी ते? ह्या पाचणे आणि लवाळी दोन्ही गावाच्या सेवामध्ये. म्हणजे वाघ्याच्या जवळचे इथं. वाघ्याच्या जवळ. इथं वरती वाघ आहे. हा, त्याच्यावरती मग तिथून मग त्या पूर्ण त्यात येवत आहे. ती टाका मोठी गोणीमध्ये. हा ती धरा. गेली दाबा. दादा तिकडे नको, ह्या ठेवून दादाला पहिले इकडे खाली ये. हे पहा धरा बरं. का दाबू मी? हां तुम्हीच दादा. हां ही तुमच्या हातात आहे का? हा, ती गोणी टाका. त्या पावसानं रन केला. पावसाने लय रेन केला. धरा बरं. हिच्या पिल्ल्या आहेत ना? पिल्ला येतात. ही गिंदोडी. हा चिंबोरी आहे. टाका. आम्हाला इकडे लय मी पार सापडल्या दादा. खरं? अरे अजून पहा ना. नीट पहा बरं का. रात्री आलता तुम्ही? नाही, रात्री नव्हतं. आहे का? थांबा बरं. कुठे हो? इकडे ही. थांबा बरं का. पुढे थांबा. हां टाका. धरा. ही जबर चिंबोरी आहे. म्हणजे ह्या रानामध्ये किरोळे राहतात न चिंबोरे राहतात आणि गिंदोड्या राहतात. बेरकडी कोणत्या खेकडे राहतात म्हणता? गिंदोड्या, चिंबोऱ्या, बेलकडी, पाचेरी. हां, जेवढ्या आहेत तेवढ्या. आणि ह्या रानाचं नाव काय हो? त्या रानाचं नाव बाजारमाळ. काय? त्या रानाचं नाव बाजारमाळ आहे. बाजारमाळ. हां पहा कुठं दिसल्या तर. पावसानं लय रन केला आज. हे किरवा. धरा केवढे? हां बरंच मोठे. पाहू द्या. हे पहा लय बरे. तिथे नका मारू. हे पहा गवत खायला आलाय. या लय बरे. जरा
हा, पळाला पळाला. हा, लय उथळण झाली हिरव्याची. इथं इथं मोठा ते धाव येते त्या पा बरं. जुना धाव आहे का जरा एवढीच आहे. हा मग इथं एक आहे ना. हा या पा इथं येते पुढे एक पुढे आहे का हा पुढे पुढं पुढं नीट आणि जरा पुढं गेला तो हा पा ते शिव नका उजेड मारे. हा पा हा लय मोठा जे बरे जरा किरवाशी ना. हा चिरवाचे मी तर जाम झालो उद्या ना. खाली चल ना इकडं बांधा खाली. इथं पहा बरं त्या पाण्यात. तुम्ही दरवर्षी येत असतील ना हे माळाला. दरवर्षी येते. आलो तर डायरेक्ट गेली तर काही जण त्या डायरेक्ट वर गेल्यात बी ट्रेन मध्ये. कुठे गेल्यात हरिश्चंद्रगड. हरचंद्राच्या गडावर गेल्यात. हा नीट पहा हे इथं पहा नाही ती गिंदवडी गावात जाईल. कोणतं आहे किरवा किरवा. टाका बरं. हा बरं का एक बार मला हे वजा टाका कोणी अजून कुठे हा केवढं हाय बरंच मोठे धरा बरं. हेच मोठी आहे ना. हा हेच मुठी. हे आडाली मुठी. पहा पहा पावसामुळे जागी धरलं तुम्ही. तुम्ही लय लांब लांब राहता. लांब लांबच राहावं लागत आहे तेव्हा त्या जमत आहे. नाही तर रे ना जवळ त्याला चपाचप पकडावं लागत होती. या पावसानं गोठाळा गेला आज. लय मोठा माळ आहे हा. आज इथे एक पाय दाबला मी. असं काय हं. सोडा बारीक काय होते. घ्या बुवा. आमच्याकडे हे भेटत नाही. पुढे धरा 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 चावल चावल. हा तुम्ही धरलाय का. एक पाया खाली नाही खातात. खाली टाका. याला म्हणतात चिकडी उजेडणी किरवा उजेडणी. हिराने या डोकराने उतरलाय का काय. खायला जे बरे पळत 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 दाबून धरतो. अजून आहे का हा धरा ना. हा धरा हा सोड हं. मुठी. धरा 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 बरं. किती झालं उजेड करा आतमध्ये. पोता भरला हे. तर बरंच सापडलं. हा मग किरू आहे बरंच मोठाले आहेत. काही ह्या गिंदोड्या आपल्या चिंबोऱ्या मोठाल्या आहेत. हा डायरेक्ट वर चढत आहे. आता या कोणत्या रानात आलो. अजून बाजार माळच आहे. बाजार माळाचे हा पहा नीट हळूसी धनली जाळीचं काट आहेत पुढे. हा दाजी ही कुठं धरली मोठी खेकडे. त्या तिकडे माळामध्ये जर तिथे काय साईज आहे ना. हा काय शिंगडे लेहना तुझ्या नादी लागू. हा हा पळेल पळेल. ते आपलं काम करीन. हा एवढी बेकार आहे. हा धरा मग हळू धरा. बर का मला व्यवस्थित धरू द्या. नाही तर रे ना काटा काढून टाकील. काटा म्हणजे आता ती आतमध्ये सोडली हा आणि ती दुसऱ्याने चाव द्या काय करते. कुठं सापडली होती ही खेकड मोठी. ही याच्यामध्ये सापडली. त्या डोबानात. हो आता दाजी ह्या माळाला कशामुळं नाव पडलाय बाजार माळ. त्या म्हणतात पूर्वी इथं बाजार भरत होता. हा आज पण सांगत होतं हा का इथं बाजार भरत होता त्याच्यामुळे त्या नाव पडेल या बाजारात बाजार माळ. नाव. हा आणि लय मोठा माळ आहे हा. लय म्हणजे आता आपण फिरलो तर आपल्याला
रात कमी पडेल. इथंच रात्र जाईल. गेला मोठी ती घरी गेलो पाहू. ती हां ही काय बारीक खेकडे. हळूच काढा धावामध्ये काय उजेड लावा ना मग ती तुम्हाला दिसेल का खेकडे. किरो आहे का खेकडे. आता मीच धरतोय हा किरवा. हा पळाला जावाय काय मार्ग आहे त्याला. तर पा मीच पकडला आता किरवा. धरा काय किरवा आहे. सगळ्या पाकड्या काढून टाकल्या त्यानं. किती मोठे आहे. काय तर मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट खेकडे घेऊन घराच्या जवळ आलो आहे. आणि इथंच आम्हाला एक साप दिसला आहे. तर ते साप म्हणजे ह्या सापाचं नाव चापडे. तर ह्या पहा आता किती ह्या दाजींकडे खेकड्या त्या तुम्हाला दाखवतो. एवढा मोठा किरव्यांचा आणि खेकडींचा. तर हे दाजी पुढं चालत आणि यांच्याकडे या खेकड्यात तरी किती वजन असेल हो दाजी. 7-8 किलो. मग बऱ्याच सापडल्यात तरी. ना आता आपण खाली खेकडी मोड्या काढल्या का मग पाहणार असे. सोडा बरं खेकडी. होता टोपामध्ये पळतील बरं का. नाही मोठ्या बादलीत नाही जमणार. हा दोन्ही टोपांमध्ये होता. पळतील बरं का. पळतील बरं का. होता बादलीत आता. पळतील बरं का. बादली भरली का अर्धी. बादलीमध्ये आहे किरवळ आहे. याच्यातही खेकडा आहे. किरवळ आहे तेव्हा. दाजी कसं काय वाटला खेकडी धरताना. चांगलं वाटला. चावल्या नाही ना काही. नाही एकही नाही तुमच्या हो. अयो हा किरवा ही सगळ्यात मोठी ना. हा हिच्या त्या मोडायच्या ना. करा मोडायला सुरुवात. दाजी मोडा खेकडी. पाकड्या नाही मोडायच्या. शिंगडच मोडायचं. मोठाले शिंगडे हळू जरा का चावतील. चला ना पटकन. आता 12 वाजल्या जवळजवळ. त्याच्यातच सोड. शिंगडे काढून घे फक्त. यांच्यामध्ये सोडा पुन्हा ह्या टोपातच.
आणि त्या मग काय शिंगडे काढायला असलं ना हा त्या किती 2-4 दिवस थांबत त्याला. आयडिया भारी आहे शिंगडा गाळायची खेकडीची. हा त्याच्याशिवाय नाही ना. टप करावं. याला 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 काढ. याला कायला काढतो हे काय नाही ते त्यांना तर नाही काढता येत. हा चालते शेवट. हा तरी बरीच लोक होती ना वरही. लय लय. आता आपल्याला जेवढ्या या खेकडं किरवं सापडलं हा. तर दुसऱ्या लोकांनी किती नेले असतील त्याची तर गणतीच नाही. त्याची गणतीच नाही. आणि गिंदोड्या तर धरल्याच नाही. नाही नाही त्याने हातच नाही लावला. तर गिंदोड्या खातच नाही का. खात्यात ते नाही हाती लावला त्याला. आणि ह्या किरवं चावाला चांगलं राहतात ना. चवीला चांगलं राहत. ते पळत्यात म्हणून बरं पळून येतात त्यावर पडून येतात. खाल्लं खेकडीनी खाल्यात म्हणजे चावल्यात खेकडी. दाजी तुम्ही किती तरी खेकडा किरवं खाता असतील वर्षाला. त्याचा अंदाजच नाही त्याची. त्याचा गणितच नाही त्याची. तरी हजारांना हजारांना नाही आवरणार. हजारांनी आवरणं एवढं खातात. मग आता दरवर्षी येऊ त्या दर दिवस जर एवढ्या आणायच्या हा. म्हणजे त्या थोड्या आहेत का. मी पार चेटच झालो एवढ्या खेकडी पाहून. म्हणजे मग तुमच्या बरोबर आलो आणि एवढ्या खेकडी धरायला पायाला भेटल्या. तुम्ही किती खातात हो दरवर्षी धरतात किती. गणितच नाही. तुमचाही नाही गणितच का. जवळजवळ 500-600 खेकडा जातात का वाडा होईल. आता हे एवढ्या तशा मोजायच्या म्हणल्या तर 200-300 खेकडे असतील. आरामशीर. हा आता वजन जवळजवळ 7-8 किलो. हा शिंगडेनी आहे बा पाकड्या काढून घेतल्या काय. पूर्ण पाकड्या काढून घेतल्या तिथे. असं काम करत होता. भातवडीला खेकडा कसा थांबते. रात्री गेलता का तुम्ही खेकडीले. रात्री नव्हतं. आज दुसरा दिवस आहे ना आज दुसरा दिवस पावसाचा. पावसाचा. या पिला सोडा बरेच निघत यात. हा पिला सगळे सोडून दिली ना तुम्ही. सगळी सगळी मारूनच टाकलाय हा याला डायरेक्ट संपवूनच टाकलाय. या. हा दुसरा किरवा मोठा चावला याला डायरेक्ट मारून टाकलाय. खेकडीला ते खेकडीनं चावला. खेकडीनं चावला का. खेकडीनं चावला. किरवा नाही चावला. तुम्हाला गरीब किरवा वाटतोय का खेकड. गरीब किरवा. खेकड म्हटला तर खेकड नाही बेकार. चिंबोरी खेकड. हा सांभाळून सांभाळून चावाय बसल्या. बघा ना हे अवघड आहे. डोंगर सापडत आहेत पण ते. तुमच्या रानात या किरवण खेकडीला भेटत आता. त्याला गडव जायला पाहिजे. कोणत्या गाडव. हरिचंद्र गडव हरचंद्राच्या गाडव जास्त आहेत का. तिकडे जातात. या दाजी जमत आहेत का नाही मोठा आहे. मुक्कामी ठाक ती ती डायरेक्ट डायरेक्ट मुक्कामी. म्हणजे ठाकरा येतात का. हा आणि त्या मुक्कामी जातात मुक्कामी कुठं. गडव बाहेरून येतात का इथे जवळ आसपासची. इथे आसपास पसरायला लागलाय आंबीची आणि पेटाच्या वाडीची हा शेंगाडीची. पडले काय हे मारून टाकलं. मग ह्या मोठ्याला घेतली आहेत ना हा तर त्याला चावत आहेत का नाही. हा
त्याच्यामुळे मग त्या पार याच्यातले मोठाले आहेत ना हा आल्यावर रे सांभाळून सांभाळून तिच्यावर झाकण ठेवायला होता तेवर चढतील त्या बादली म्हणल्या नाही चढाय मार्ग ते उंच राहत आहे ना हा आले 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 आली ती बादलीमध्ये नाही वर चढली पार मारून टाकलं. आता काय करायचं माहिती का याच्यात धरायची याच्यात सोडायची बघा कुत्रेवाणी धावते होय कुत्रेवाणी धावते कृपा कसा उचली ती जे बरे धरला लय मोठी ती आयडिया धरायला लागले नाही तर काम करून टाकी ती काम करून टाकते लय बेकारी मग ती खेकड असं धरायला बरं का आणि जाऊ शिंग चावलं ताकद म्हणजे तुला बघ ना काय केलंय एक शिंगडा काढून घेतलाय खेकडाने हा लय मोठा आहे किरवा आहे ना हा मी पकडला होता नाही का हा मातीना माती डायरेक्ट आता काय हिरवाई घातलं तर हे घातलं चला तर मित्रांनो थांबूया इथंच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर थांबूया इथंच मित्रांनो धन्यवाद